भाजणीची चकली उकड काढून करायची तर खूप तेल पिते आणि न काढता केली तर खुसखुशीत होत नाही। आज आपण थोडीशी वेगळी चकली भाजणी करतोय की जिथं चकली एकदम खुसखुशीत होईल पण अजिबात तेलकट होणार नाही। चला करूया। नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण काय करणार आहोत हे तुम्हाला कळलेलंच आहे। तर आज आपण करतोय खमंग चकलीची भाजणी आणि त्यापासून अजिबात तेलकट न होणारी तरी सुद्धा खुसखुशीत चकली। पारंपरिक चकली भाजणी कशी करायची हे मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेलं आहे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, तिथून तुम्ही बघू शकता। पारंपरिक चकली भाजणी करताना आपण ती भाजणी उकड काढतो आणि मग चकली करतो। उकड काढल्यामुळे पीठ हलकं फुलकं होतं, त्यामुळे चकली खुसखुशीत होते पण तितकं जास्त तेल शोषून घेते। म्हणूनच मी थोडेसे बदल करून आजची ही भाजणी केलेली आहे की ज्या भाजणीला उकड काढण्याची गरज नाही, त्यामुळे चकली अजिबात तेल ओढून घेणार नाही तरी सुद्धा एकदम खुसखुशीत होईल आणि हे तुम्हाला पुराव्यासहित मी दाखवणार आहे। आणि इथं मी तुमच्या सोयीसाठी वजनी प्रमाण, वाटीचं प्रमाण अगदी व्यवस्थित दिलेलं आहे, भरपूर टिप्स दिलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। आता स्टेप बाय स्टेप चकलीची भाजणी कशी करायची ते बघून घेऊ। तर पहिली स्टेप, चकली भाजणीसाठी तांदूळ कोणता वापरायचा? तर चकली भाजणीसाठी कधीही जुना तांदूळ वापरायचा। चकली भाजणीला कुठला तांदूळ वापरायचा नाही तर इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही किंवा असा कोणताही तांदूळ वापरायचा नाही की ज्याचा भात चिकट होतो, किंवा नवीन तांदूळ वापरायचे नाहीत। तर चकली भाजणीसाठी आपल्याला जुना तांदूळ वापरायचा आहे। त्यासाठी रेशनचा तांदूळ वापरू शकता, कोलम तांदूळ वापरू शकता किंवा असा कोणताही तांदूळ जो जुना आहे आणि ज्याचा भात चिकट होत नाही असा तांदूळ वापरू शकता। आता चकली भाजणीसाठी वजनी आणि वाटीचं प्रमाण कसं घ्यायचं ते बघून घेऊ। तर इथं मी 600 ग्रॅम रेशनचे तांदूळ घेतलेत, 200 ग्रॅम फुटाण्याची डाळ, 125 ग्रॅम पिवळी मूग डाळ, 75 ग्रॅम उडदाची डाळ, 100 ग्रॅम पोहे, 50 ग्रॅम साबुदाणा, 20 ग्रॅम जिरे आणि 20 ग्रॅम धणे। तर हे झालं वजनी प्रमाण। आता वाटीचं प्रमाण बघूयात। इथं मी या कपने सगळं साहित्य मोजून घेतलंय। तुम्ही घरातली कोणतीही वाटी किंवा भांडं घेऊन त्याच भांड्याने सगळं साहित्य मोजून घ्या। तर इथं मी घेतलाय 3 कप तांदूळ, पावणे 2 कप फुटाण्याची डाळ, पाऊण कप पिवळी मूग डाळ, अर्धा कप उडदाची डाळ, 1 कप पोहे, पाव कप साबुदाणा, पाव कप धणे आणि 2 टेबलस्पून जिरे। तर साहित्याचं प्रमाण आपण बघितलं। आता भाजणी करायला सुरुवात करू। भाजणी करायला घेण्याआधी आपल्याला तांदूळ, मुगाची डाळ आणि उडदाची डाळ वेगवेगळे स्वच्छ धुवून घ्यायचे। धुवून घेतल्यानंतर 15 ते 20 मिनिटं वेगवेगळंच याला निथळून घ्यायचंय आणि त्यानंतर कॉटनच्या कपड्यावर असं पातळ पसरवून वेगवेगळं सुकवून घ्यायचंय। सुकवत असताना आपल्याला याला रात्रभर असंच ठेवून द्यायचं किंवा 2 ते 3 तास फॅन खाली सुकवून घ्यायचं। 2 ते 3 तास फॅन खाली सुकवल्यानंतर आपलं सगळं धान्य चांगलं सुकलेलं आहे। आता भाजणी करू। भाजणी करण्यासाठी कढई जाड तळाची घ्यायची, शिवाय ती अशी गोल घ्या म्हणजे मग धान्य पटपट सरकतं आणि एकसारखं भाजलं जातं। सगळ्यात पहिल्यांदा आपण तांदूळ भाजून घेऊयात। तांदूळ मंद ते मध्यम आचेवर चांगले फुलेपर्यंत भाजायचे, खूप जास्त डार्क किंवा डाग येईपर्यंत भाजायचे नाहीत। तर 600 ग्रॅम तांदूळ होते, त्यासाठी 10 मिनिटांमध्ये तांदूळ असे चांगले फुललेले आहेत। एका कॉटनच्या कपड्यावर तांदूळ काढून घेऊ। आता त्याच कढईमध्ये फुटाण्याची डाळ 2 ते 3 मिनिटं फक्त गरम होईपर्यंत हलवून घ्यायची। 2-3 मिनिटातच डाळ भाजून झाली, तांदळावरच काढून घेऊयात। आता पिवळी मूग डाळ भाजायची आहे। ही डाळ सुद्धा मंद ते मध्यम आचेवर चांगली कोरडी होईपर्यंत आणि हलका सुगंध येईपर्यंत, डाग येईपर्यंत भाजून घेऊ। 7 ते 8 मिनिटांमध्ये मुगाची डाळ पण भाजून झाली, भाजणीवर काढून घेऊयात। आता उडदाची डाळ सुद्धा अशीच मंद ते मध्यम आचेवर भाजून घेऊ। 4 ते 5 मिनिटांमध्ये उडदाची डाळ अशी चांगली कोरडी झाली, हलका सुगंध आलाय, काढून घेऊयात। आता पोहे आपल्याला अगदी थोड्या वेळासाठी गरम करून घ्यायचे। एक 2 ते 3 मिनिटातच पोहे गरम झाले, असे श्रिंक झाले की काढून घेऊयात। आणि साबुदाणा सुद्धा थोडासा गरम करून घेऊ। साबुदाणा अगदी 2 मिनिटं गरम केला, भाजणीवर काढून घेतला। आता गॅस बंद करून आहे त्या कढईमध्येच धणे आणि जिरे 2 मिनिटांसाठी गरम करून घेऊ। धणे जिरे सुद्धा असे गरम करून घेतले, भाजणीवर काढून घेऊयात। इथं आपलं सगळं धान्य चांगलं भाजून झालेलं आहे। याला संपूर्ण थंड करायचं आहे
आणि थंड झाल्यानंतर गिरणीमधून बारीक दळून आणायचं। तर अशा पद्धतीने आपली ही मस्त खमंग सुगंध असलेली चकलीची भाजणी तयार झाली आहे। आणि इथं मी तुम्हाला जे प्रमाण दिलेलं आहे त्या प्रमाणामध्ये बरोबर 1 किलो भाजणी तयार होते। म्हणजे हे जे पीठ तयार झाले हे बरोबर 1 किलो होतं। त्यामुळे तुम्हाला जर ऑर्डरसाठी वगैरे अशी भाजणी करायची असेल तर तुम्ही हे प्रमाण घेऊ शकता। फक्त तुम्हाला वजनी प्रमाण वापरायचं आहे, म्हणजे ते बरोबर 1 किलो भरेल। आता या भाजणीपासून मस्त खुसखुशीत चकली कशी करायची ते बघून घेऊ। तर आपली भाजणी तयार आहे, आता चकली करायला घ्यायची। तर त्यासाठी इथं मी या कपने सगळं साहित्य मोजून घेते। तर आपण 4 कप भाजणी वापरून चकली करतोय। तर आता कप भरताना बरेच जण खूप जास्त असा अलगद भरतात, भुसभुशीत भरतात, त्यामुळे काय होतं पीठ कमी बसतं आणि मग तेलाचं मोहन जास्त झालं की चकली तेलात विरघळते। त्यामुळे कप भरताना अगदी खूप असा जोरात दाबून पण भरायचा नाही। फक्त काय करायचं ना की पीठ टाकलं की आपल्याला हलक्या हाताने ते सेट करून घ्यायचं आहे, म्हणजे मग पीठ असं भुसभुशीत भरलं जात नाही, व्यवस्थित भरलं जातं आणि योग्य प्रमाणामध्ये घेतलं जातं। तर कुठलाही पदार्थ ज्यावेळी आपण मोजून करतो त्यावेळी वाटीने मोजताना ही गोष्ट लक्षात घ्यायची। तर हे बघा, ही आपण 1 कप घेतला। अशाच पद्धतीने अजून आपण 3 कप घेऊयात, म्हणजे एकूण मी 4 कपाची चकली करते। तर अशा पद्धतीने इथे मी 4 कप भाजणी मोजून घेतली। तर इथं आपण या कपने 4 कप भाजणी घेतली आहे। त्यासाठी आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने 4 चमचे तेल घ्यायचं, प्रत्येक कपाला 1 चमचा। तर आपण हे 4 चमचे तेल घेतले। आता हे तेल चांगलं कडकडीत गरम करून घेऊ। तर तेल चांगलं कडकडीत तापून घेतलंय, या भाजणीवर घालायचंय। आता हे तेल चांगलं कडकडीत गरम आहे, त्यामुळे याला सुरुवातीला चमच्याने मिसळून घ्यायचंय आणि तेल हाताला सोसवेल असं झालं की मग हातानेच याला असं चोळून घेऊ। तर हे बघा, याला मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायचे 4 चमचे पांढरे तीळ, अर्धा चमचा ओवा घातला, 1.5 चमचा मीठ घातलं किंवा चवीपुरतं मीठ, आणि इथं मी घेतली आहे 3 चमचे मिरची पावडर किंवा 2 मोठे चमचे मिरची पावडर, किंवा तुम्ही मिरची पावडर आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता याला मिसळून घ्यायचं आहे। तर याला मी चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे। आता आपल्याला ही भाजणी कडकडीत पाण्यात मळायची, अगदी खूप उकळून घेतलेलं पाणी नको आहे, पण गरम पाणी पाहिजे। तर इथं मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि पाण्याला उकळीसुद्धा आलेली नाही आहे, असं चांगलं तापलं की मी गॅस बंद करते आणि या कडकडीत पाण्यामध्ये हे पीठ आपल्याला सुरुवातीला भिजवून घ्यायचं आहे। तर चकलीचं पीठ किंवा भाजणी भिजवत असताना खूप जास्त पातळही करायची नाही, तरी पण मी तुम्हाला शेवटी सांगेनच की मला एकूण किती पाणी लागलं, थोडा थोडा अंदाज घेत घेत पाणी घालायचं। तर हे बघा, एकूण 2 कप कडक पाण्यात मी याला भिजवून घेतलंय। अजून हे थोडंसं गरम आहे। आता याच्यावर झाकून याला फक्त 5 मिनिटं असंच ठेवून देऊयात, म्हणजे मग त्या गरम पाण्यामध्ये हे चांगलं भिजलं जाईल। तर एक 5 मिनिटं आपण याला असंच झाकून ठेवलं होतं। या पिठामध्ये जे काही गरम पाणी आहे त्यामध्ये हे छान मुरलं जातं आणि पीठ हलकं होतं। अजून हे खूप गरम आहे, हे बघा हात लावलं तरी असं छान गरम लागतंय। आता त्यामुळे काय करायचं आहे, याला आपण अगदी पाण्यामध्ये हात बिळवून थोडंसं मळून घ्यायचं आहे। खरं तर तुम्ही म्हणाल की मग एकदाच पाणी गरम का नाही करायला ठेवलं, जेवढं पाहिजे तेवढं। तर जेवढं पीठ आहे त्याच्या अर्ध्यात पाणी गरम करायला ठेवायचं। 4 कपला 2 कप तेवढ्यामध्ये हे मळून घ्यायचं आणि गरज लागली तर वरून पाणी वाढवायचं, कारण बऱ्याचदा हवामानावर सुद्धा असतं, पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं, म्हणून आपल्याला ही काळजी घ्यायची। आता आपण पाण्यामध्ये हात बुडवत बुडवत याला थोडं थोडं असं करून मळून घेऊयात। तर इथं आपलं पीठ तयार झालेलं आहे आणि हे पीठ भिजवण्यासाठी 2 कप कडकडीत पाणी घेतलं, त्यामध्ये मळून घेतलं आणि परत मला अगदी 1 पाव कप पाणी लागलं वरून लावण्यासाठी। तर अशा पद्धतीने तुम्ही पाण्याचा अंदाज घ्या। आता आपण याच्यातलं सोऱ्यामध्ये बसेल एवढं पीठ घेऊन याचा रोल करून घेऊयात। तुमचा सोऱ्या म्हणजे त्याला आमच्याकडे शेवगासुद्धा म्हणतो आम्ही। तर त्याच्यामध्ये साच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं पीठ काढून घ्यायचं, उरलेलं पीठ झाकून ठेवायचं, नाहीतर मग ते सुकू शकतं आणि मग परत चकली करायला प्रॉब्लेम येऊ शकतो। तर चकली करायला घ्यायची, पण त्याआधी चकलीसाठी तेल गरम करायचं आहे। तर इथं मी सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं करडईचं तेल तळण्यासाठी वापरते, कारण ते शुष्क असतं, त्यात फॅट्स कमी असतात, म्हणून हे तेल तळण्यासाठी योग्य आहे। तर सरिताज किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत। तुम्हाला घ्यायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर सोऱ्याला चकलीची
चकती लावून घ्यायची आहे. आणि अजून एक टिप की चकतीची जी बाजू खरखरीत असते ना, असं बोट फिरून बघायचं, जी खरखरीत बाजू असते ती बाहेर करायची. ही माझ्या आईची टिप आहे, नक्की फॉलो करा. आता यामध्ये आपण हा रोल भरूयात. आता चकलीचा रोल भरताना असं तुकडे तुकडे थोडं थोडं भरायचं नाही, एकत्र एकसंध असावा, म्हणजे चकलीचे तुकडे पडत नाही पाडताना. जास्तीचा भाग एक वेळ आपण काढू शकतो. तर याला चांगलं दाबून भरून घ्यायचं आहे. आता साचा बंद करून घेऊयात. तुमच्याकडे जर असा दाबून चकली करायचा साचा असेल ना, तर पीठ थोडंसं तुम्ही पातळ करू शकता, कारण त्याने थोडासा जास्त जोर लावावा लागतो. असा साच्याला घट्ट पीठ असेल तरीसुद्धा फार त्रास होत नाही. तर आपण साचा तयार करून घेतला आहे, चकल्या पाडून घेऊ. तर चकलीला बघा काटे अगदी मस्त आलेले आहेत. तर चकलीची पहिली लाईन घातली की आपल्याला पहिला वेढा थोडा गोल करायचा आहे. गोल करून झाल्यानंतर याला अगदी चिकटून चिकटून वेढे करायचे. तर साधारण 3 वेढ्यांची एक चकली मी करून घेते. तुम्हाला हवं तर अजून मोठी चकलीसुद्धा करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे चकली करत असताना सोऱ्या फार उंच उचलायचा नाही. सोऱ्या आपण जास्त वर उचलला की तार तुटण्याची शक्यता असते. आणि हे बघा पीठ आपलं इतकं परफेक्ट झालं आहे, त्यामुळे काटेसुद्धा बघा किती सुंदर आलेले आहेत. तर पहिल्यांदा पहिला वेढा गोल करायचा, अगदी जवळून वेढे घालायचे आणि त्यानंतर फार सोऱ्यावर उचलायचं नाही. चकली तयार झाली की शेवटचं टोक हलकं दाबायचं, म्हणजे मग चकलीचा आकार तेलामध्ये सुटणार नाही. तर अशा पद्धतीने आपण एका वेळी साधारण 6 ते 7 चकल्या करून घेऊ. त्यापेक्षा जास्त चकली करू नका. जर तुम्ही फार चकल्या एका वेळी करून ठेवल्या तर त्या सुकतात आणि मग परत त्याचे तुकडे होतात. तर इथं मी एका वेळी 6 ते 7 चकल्या केलेल्या आहेत. आता तेल कसं तापलं आहे ते बघूयात, कारण चकलीला तेल व्यवस्थित तापणं खूप महत्त्वाचं आहे. तर छोटासा गोळा टाकायचा. तर हे बघा हलके बुडबुडे येऊन तो 1-2 सेकंदात वर आला, याचा अर्थ तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता गॅस आपल्याला कमी किंवा मध्यम ठेवायचा आहे आणि चकल्या तळायला घ्यायच्या. तर खूप चकली एका वेळी तेलामध्ये टाकायची नाही, जेवढ्या बसतील तेवढ्या किंवा थोडी जागा राखूनच चकली तळायला घ्यायची. तर इथं मी एका वेळी 3 चकल्या तळायला घेते. आता सुरुवातीला याच्यावर खूप बबल्स असतात, कारण पाण्याचं प्रमाण खूप जास्त असतं, त्यामुळं लगेच याला धक्का लावायचा नाही. चकली थोडी सेट झाली, असं वरचे बबल्स थोडेसे कमी झाले की मग चकली उलटून घेऊ. तोपर्यंत गॅस आपण थोडासा कमी किंवा मध्यम ठेवला तरी चालेल. तर साधारण 1 मिनिटभराने बघा चकलीने असा आकार धरला, ती व्यवस्थित अशी सेट झाली की चकली उलटून घेऊयात. आणि आता चकली दोन्ही बाजूने मध्यम आचेवर तळून घ्यायची. तर चकली तळली हे बऱ्याच जणांना कळत नाही, तर ते कसं ओळखायचं? पहिलं म्हणजे चकली मंद आचेवर कधीच तळायची नाही. जर चकली तुम्ही मंद आचेवर तळली, एक तर ती थोडी जाड असते, त्यामुळे ती आतपर्यंत जाईपर्यंत खूप जास्त तेल शोषून घेते. आणि खूप जास्त मोठा गॅस ठेवला तर चकली वरनं पटकन हार्ड होते आणि आतून कच्ची राहते. त्यामुळे चकली कधीही मध्यम आचेवर तळायची. तळतानाची दुसरी टीप म्हणजे फार एकावेळी चकल्या तळायला घ्यायच्या नाही. जर तुम्ही खूप चकल्या एकावेळी तळायला घातल्या तर तेलाचं तापमान कमी होतं आणि चकली मऊ पडू शकते. त्यामुळं चकली कधीही मध्यम आचेवरच तळायची. आणि चकली तळली हे ओळखायचं कसं? तर चकलीमध्ये किंवा कोणत्याही पदार्थामध्ये पाण्याचा अंश असतो आणि जसजसं ते पाणी कमी कमी होत जातं, त्याची वाफ होत जाते, तसं तसं त्याचे बबल्स कमी होतात. पण ज्यावेळी चकलीवरचे बबल्स अगदीच कमी होऊन चकली हलकीशी अशी तळायला बसायला लागली की समजायचं चकली तळून झाली. तर अशा पद्धतीने आपण चकली तळून घ्यायची. आता बघा एकूण 3 ते 4 मिनिट लागले मला चकली तळायला आणि चकलीवरचे बबल्स पण बघा बरेच कमी झालेले आहेत. आणि याला आपण योग्य वेळी उलटून घेतलं, त्यामुळं चकली अशी एकसारख्या रंगावर तळली गेली आहे. तुम्ही बघू शकता. नाहीतर कधी कधी काय होतं, एक बाजू थोडी डार्क तळली जाते, एक बाजू थोडीशी फिकट राहते. तर आपली मस्त चकली तळून झाली आहे. काढून घेऊयात आणि उरलेल्या सगळ्या चकल्या अशाच तळून घेऊ. आता दुसरी बॅच टाकताना सुद्धा तेलाचं तापमान लक्षात घ्यायचं आहे, कारण चकलीची आधीची बॅच तळली गेलेली असते, त्यामुळं तेल थोडंसं थंड होण्याची शक्यता असते. त्यामुळं परत थोडा वेळ 1-5-6 सेकंद थांबा आणि मग चकली तळायला घ्या. आणि दुसरी महत्त्वाची टीप म्हणजे जर तुम्हाला वाटते की काही पण केलं तरी तुमची चकली मऊ पडते, तर बऱ्याचदा आपल्यामध्ये पेशन्स नसतात. त्यामुळं आपण काय करतो, मोठ्या मोठ्या चकल्या घालतो आणि तळतानासुद्धा घाई करतो.
जर तुम्हाला वाटतंय ना की चकली अजिबात मऊ पडत आहे, सगळ्या इन्स्ट्रक्शन फॉलो केल्यावर सुद्धा चकली मऊ पडतीये, तर चकल्या लहान साईजच्या करा. यामुळं काय होतं की चकलीला तळायला फार वेळ लागत नाही आणि मग चकली तुमच्यामधले सुद्धा पेशन्स उरतात त्याच्यामध्ये आणि चकली मऊ पण पडत नाही. तर आता थोड्या वेळाने चकली कडक झाली आहे दुसऱ्या बॅचची. उलटून घेऊयात आणि चकल्या तळून घेऊ. तर आपल्या चकल्या करून आता पूर्ण थंड झाल्यानंतर मगच आपल्याला कळतं की चकली खरंच मऊ खुसखुशीत झाली आहे, कशी झाली आहे ते. तर हे बघा, चकली छान काटेरी झालेली आहे, व्यवस्थित तळली गेली आहे, तुम्हाला आवाजावरनं कळत असेल. आणि हातावर घासल्यावर अजिबात तेल लागत नाही. आणि याला तोडून दाखवते. किती छान खुसखुशीत चकली झालेली आहे. आणि हे बघा, याला पोकळीसुद्धा छान पडलेली आहे, एकदम अशी पोकळ चकली झाली आहे. त्यामुळं तुम्हाला वरूनच कळत असेल की चकली खायला किती सुंदर लागत असेल. तर अशा पद्धतीने आपल्या या सगळ्या चकल्या तळून झालेल्या आहेत. आणि एवढं प्रमाण म्हणजे आपण 4 कप भाजणी घेतली होती. वजनाने म्हणाल तर ही 400 ग्रॅम भाजणी असेल. तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्या बरोबर 40 मध्यम आकाराच्या चकल्या तयार झाल्या. आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते. मी म्हटलं होतं ही चकली अजिबात तेल पीत नाही. आणि इथं जर तुम्ही तेल बघाल तर आपण जेवढं तेल घेतलं होतं तर आत्ता जेवढं आहे त्याच्यावर इंचभर तेल होतं, तेवढं तेल संपलेलं आहे. नाहीतर बऱ्याचदा बघा, जेव्हा आपण उकड काढून चकली करतो त्यावेळी आपल्याला परत परत तेल ॲड करावं लागतं, कारण ती चकली तेल जास्त पिते. तर इथं तुमच्यासमोर पुरावासुद्धा आहे की ही चकली तेल खूप कमी पिते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे ही जी चकली तुम्हाला दिसतीये, चकली तळत असताना तेलाचं तापमान व्यवस्थित असावं. आत्ता मध्ये मी फॅन ऑन केला होता, मला पटकन वाटलं की चला तापलं आहे तेल, आणि फॅनमुळं तितकं तापलं नव्हतं. आणि ही चकली बघा अशी मऊ पडलेली आहे. या पद्धतीने तुम्हाला कळत असेल एकदम मऊ आहे, म्हणजे अजिबात कुरकुरीत आवाज येत नाही आहे. त्यामुळं आपल्याला काळजी घ्यायची की चकली तळताना तेलाचं तापमान व्यवस्थित असावं. आणि जर चुकून एखादी बॅच अशी झालीच तर ती या चकलीमध्ये मिसळू नका, नाहीतर या चकलीच्यामध्ये जे मॉइश्चर असतं ना त्यामुळे ही चकलीसुद्धा मऊ पडते जर तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवली तर. चकली संपूर्ण थंड झाली की मगच डब्यामध्ये भरून ठेवा. एखादी मऊ चकली असेल, खूप तेलकट चकली असेल तर त्यामध्ये मिसळू नका. अशा पद्धतीने आपण एकूण 40 चकल्या केल्या 400 ग्रॅम पिठामध्ये. म्हणजे जर तुम्ही संपूर्ण 1 किलो भाजणी वापरली तर याच साईजच्या म्हणजे साधारण 3 वेढ्यांच्या 100 चकल्या आरामात होतात, 90 ते 100 चकल्या. तर तुम्ही पण ही रेसिपी करून बघा. इथं सांगितलेल्या टिप्स वापरा, तुमची चकली कधीच बिघडणार नाही. आणि तुमच्या मैत्रिणींना तुम्ही अगदी आवर्जून बोलवाल की किती सुंदर चकली झाली हे खाण्यासाठी. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा.